बीडच्या परळी तालुक्यात महिलांनी एकत्र येऊन गावठी दारूसाठी उद्ध्वस्त साठा केलेला आहे। परळी तालुक्यातल्या धारावती तांडा इथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू होती। एका महिलेने याविरोधात आवाज उठवत परिसरातल्या महिलांना संघटित केलं आणि हे सगळे दारूसाठी उद्ध्वस्त केले। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय माहिती आहे या घटनेसंदर्भात? नारी शक्तीचा इकडे आपण बघतोय की आक्रमक झालेली बघायला मिळाली। निश्चित अश्विन, पण हे आज घडलेलं नाहीये। मुळात हे 6 महिन्यापासून शांताबाई राठोड नावाची एक महिला जी धारावती तांडा इथे तांड्यावरती जिथे की दारू बनवली जाते त्या ठिकाणी दारूच्या विरुद्ध संघर्ष उभा करते। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या बाईने किमान 6 महिन्यामध्ये 100 वेळा तरी पोलिसांची भेट घेतली असेल, पण आज सुद्धा कारवाई ती महिला करते आणि पोलीस मात्र तिच्या मागे उभे असतात। अपेक्षित आहे की ज्यावेळी एखादे गाव दारूबंदीसाठी पोलीस प्रशासनाकडे येतं त्यावेळी किमान पोलिसांनी जाऊन ती दारू बंद केली पाहिजे। मात्र इथं उलट दिसत आहे, त्या महिला गावच्या दारू विषयी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्या दारू बंद करण्यासाठी त्या पाड्यावर जातात, तांड्यावर जातात आणि पोलीस मात्र बाहेरून त्यांना पाठिंबा देण्यासारखं संरक्षण उभं करतात। त्यामुळे शांताबाई राठोड या महिलेचं खरं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण ती बाई ज्या तांड्यावर राहते त्या तांड्याची दारू बंद करण्यासाठी ती मागच्या 6 महिन्यापासून संघर्ष करते आणि म्हणून परत तिनं आता त्या महिलेनी तांड्यावरच्या गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरू केलेत। मागच्या 6 महिन्यामध्ये किमान 10 ते 15 वेळेस कारवाई करण्यात आली, मात्र दारू काही बंद होत नाहीये। म्हणून आता आणखी शेवटचा प्रयत्न म्हणून ती महिला मात्र गावठी दारू चे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम करते। गोविंद, जसं तू सांगतोयस की पोलीस या ठिकाणी कुठेतरी मागे राहिलेले बघायला मिळाले, पोलिसांशी तुझं काही बोलणं झालंय का? त्यांनी असा पवित्रा का घेतला नेमका? अश्विन, आम्ही अनेक वेळा या संदर्भामध्ये पोलिसांशी बोललो आहोत। 6 महिन्यामध्ये किंवा 2-4 वेळा तरी आम्ही प्रत्यक्ष जाऊन बोललो, तरी पोलिसांचं म्हणणं आहे की हे लोक येतात, आम्ही लोकांशी चर्चा करतो, आश्वासन देतात की यापुढे आम्ही आता दारू काढणार नाही, दारू तयार करणार नाही, मात्र पुन्हा ते दारू करतात। आम्ही अनेक वेळा त्यांना सूचना केली, अनेक वेळा आमचे पोलीस तिथं जाऊन येतात, आमचे पोलीस गेले की ते दारू बंद करतात आणि पोलीस परत आले की परत सुरू करतात। आणि जे गाव आहे धारावती तांडा हे परळीपासून जवळपास 10-15 किलोमीटर अंतरावरती आहे। त्यामुळे ग्रामीण पोलिसांचं म्हणणं असं असतं की आमचा 2 पोलीस कर्मचारी आम्ही तिथे लावले होते, ज्यावेळेस आमचे कर्मचारी तिथे असतात त्यावेळी मात्र तिथे कोणी दारू काढायचं काम करत नाहीये, मात्र आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी ते परत सुरू करतात। अनेक वेळा त्यांना सूचना दिल्या पोलिसांनी, अनेक वेळा त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला पण आणलं होतं, मात्र दारू काही केल्या बंद होत नाहीये। मात्र आता ज्यावेळी त्या गावच्या महिलांनीच पुढाकार घेतलाय त्यावेळी कुठंतरी एक सकारात्मक चित्र दिसायला सुरू झालंय की ही दारू तिथली बंद होईल। आणि हीच घटना जी आपण पाहतो दुसरी माजलगाव तालुक्यातील लोळमध्ये सुद्धा सत्यभामा सौंदरमल नावाच्या महिलेने असाच संघर्ष उभा केलाय दारूच्या याच्यामध्ये। त्या सुद्धा महिलेने मागच्या 2 दिवसामध्ये परिसरातले अनेक दारू अड्डे जमीनदोस्त केलेत आणि अक्षरशः दारू जी गावठी दारू होती ती आता जमीनदोस्त केली आणि काही ठिकाणी मात्र पोलीस त्यांच्या मागे उभा राहिलेले दिसत आहेत। दुर्दैव आहे की दारू बंद करणं ज्या पोलीस प्रशासनाचं काम आहे ते मात्र या महिलांच्या मागे उभा आहेत आणि महिला हे काम पुढे जाऊन करतायत। अश्विन, गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बघा त्या काकाने तरी डोकं लावलं। आजा